नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 3 जून 2025। मित्रांनो, आजपासून पुन्हा एकदा राज्यामध्ये काही भागामध्ये आपल्याला मान्सून सक्रिय होताना पाहायला मिळतोय। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय किंवा तुमच्या भागामध्ये पाऊस झालाय का ते देखील आपल्या कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे या ठिकाणी 3 जून 2025। आज जर या ठिकाणी दुपारनंतर व रात्रीचा विचार केला तर कोकणपट्टीमध्ये पावसाची संततधार पाहायला मिळते। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच मुंबई, कल्याण, नवले, ठाणे, पालघर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस भाग बदलत पाहायला मिळतोय। आपण स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी रत्नागिरी, चिपळूण, राजापूर या भागामध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच गोरेगाव, खोपोली, मुंबई, कल्याण, नवले, ठाणे, पालघर या भागामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळत आहे मित्रांनो। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते, तर काही भागामध्ये आपला हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। पुणे जिल्ह्यामध्ये देखील दौंड, बारामती, इंदापूर या भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते, तर हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील तुरळक भागामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते। पुणे शहर व आसपासच्या भागामध्ये देखील मित्रांनो हवामान ढगाळ पाहायला मिळते, तर मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी कामशेत, चाकण या भागामध्ये पाहायला मिळतोय, तर उर्वरित भागामध्ये आपल्या हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। तर काही ठिकाणी मित्रांनो हवामान कोरडं देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसंच या ठिकाणी आपण इगतपुरी या ठिकाणी नाशिक या भागामध्ये जर पाहिलं तर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळतोय। मालेगाव, मनमाड या ठिकाणी, नंदुरबार, धुळे या भागामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळून मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। मित्रांनो, एकंदरीत संपूर्ण जर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते, या ठिकाणी पावसाची शक्यता जर आपल्याला कमीच पाहायला मिळते। नगर जिल्ह्यामध्ये देखील हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही भागामध्ये होऊ शकतो मित्रांनो। तसेच मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये मित्रांनो हवामान हे पूर्णपणे कोरडं पाहायला मिळते। काही भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळू शकतं, परंतु पावसाची अजिबात या ठिकाणी शक्यता आज तरी आपल्याला पाहायला मिळत नाही मित्रांनो। तसेच आपण बघू शकता स्क्रीनवरती केज या भागामध्ये आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते। काही ठिकाणी मित्रांनो हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, परंतु आज तरी आपल्याला हवामान हे आपल्याला मराठवाड्यामध्ये कोरडंच पाहायला मिळते। तसेच विदर्भामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी नागपूर, अमरावती या भागामध्ये हवामान पूर्णपणे कोरडं पाहायला मिळते। या ठिकाणी विदर्भामध्ये देखील आज तरी कुठल्याही पावसाची शक्यता पाहायला मिळत नाही। परंतु मित्रांनो 5 जून 2025 पासून या ठिकाणी राज्यामध्ये पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होताना पाहायला मिळणार आहे। भाग बदलत या ठिकाणी मान्सून सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो। आज 3 जूनचा जर एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये व कोकणपट्टीमध्येच पावसाची शक्यता आपल्याला अधिक पाहायला मिळते। उर्वरित राज्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते व हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक भागामध्ये पाहायला मिळतोय, तर उर्वरित भागामध्ये आपलं हवामान हे कोरडं पाहायला मिळणार आहे। परंतु मित्रांनो 4 ते 5 जून नंतर आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भाग बदलत पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होताना पाहायला मिळणार आहे। हवामानामध्ये अचानक बदल होत असतात मित्रांनो। आपण आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। धन्यवाद।